झेलत छातीवर वाळ देह झिजविला मातीसाठी, कित्येकांनी प्राण अर्पिले या मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी, मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या काही बालमित्रांनो, मी जे काही तुम्हाला 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, परंतु आपण खऱ्या अर्थाने मुक्त झालो नव्हतो, आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झालो नव्हतो। मित्रांनो, आपल्याला आपल्या मराठवाड्यात स्वातंत्र्य मिळण्यासाठी तब्बल 1 वर्ष 1 महिना 2 दिवस लागली होती। मित्रांनो, भारतात तब्बल 565 संस्थाने होती, त्यामधील तब्बल 562 संस्थाने आपल्या भारतात सामील झाली, परंतु 3 संस्थाने आपल्या भारतात सामील होण्यास नकार देत होते। त्यामध्येच जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद हे 3 संस्थाने येत होती। काही काळानंतर जुनागड आणि काश्मीर हे 2 संस्थाने आपल्या भारतात सामील झाली, परंतु हैदराबाद हे संस्थान आपल्या भारतात सामील होण्यास नकार देत होते। मित्रांनो, हैदराबाद संस्थानाचा प्रमुख मीर उस्मान अली खान हा होता। त्याला त्याचे स्वतंत्र राज्य हवे होते। त्यांच्या राज्यातला सेनापती कासिम रिजवी याने रजाकार ही संघटना स्थापन केली, त्यात मुस्लिम तरुणांची भरती केली। हे रजाकार आपल्या जनतेवर अन्याय अत्याचार करायचे, मुलीबाळींना त्रास द्यायचे, धान्य पळवून न्यायचे, शेतकऱ्यांना त्रास द्यायचे, शेतीफाती उद्ध्वस्त करायचे। मित्रांनो, मला एक प्रसंग आठवतो, कर्नाटक जिल्ह्यातील बिदर तालुक्यातील गोरटा या गावचा प्रसंग। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झालता, म्हणून भीमराव पोलीस पाटील यांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवला, परंतु ही गोष्ट रजाकारांना कळाली। रजाकार खूप चिडले, ते म्हणले आमच्या राज्यात तिरंगा कस काय। नंतर त्यांनी ठरवलं भीमराव पोलीस पाटलाला ठार करायचं। दुसऱ्या दिवशी पूर्ण गावाला, त्यांच्या वाड्याला चारी बाजूनी घेरलं। काही रजाकार आतमध्ये घुसले, भीमराव पोलीस पाटील तेथे बसले होते, त्यांच्याबरोबर त्यांचा एक नौकर, पत्नी आणि 2 मुलेही होती। रजाकारांनी त्यांना मारहाण चालू केली, तेवढ्यात एक आवाज आला, अहो मारू नका, मारू नका, माझ्या मुलांना मारू नका, वाटलं तर मी माझं सगळं सोनं देते, परंतु माझ्या मुलांना मारू नका। पाटलाने जवळजवळ 42 तोळे सोनं रसूल खानाला दिले, 42 तोळे सोनं रसूल खानाला दिले, परंतु रसूल खानाने त्यांच्या डोळ्यासमोर विश्वासघात केला, त्यांच्या एका चिमुरड्याला ठार केलं आणि एक मुलगा बाहेर पळायला लागला। बाहेरच्या रजाकारांनी त्याला गोळ्या झाडल्या। हे दृश्य पाहून भीमराव पोलीस पाटील आणि त्यांची पत्नी धरतीवर कोसळल्या, जमिनीवर कोसळल्या। अहो, असे आपल्या इथल्याच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हे ईट गाव येथे गोदावरी टेके आणि किसनराव टेके हे नवरा बायको राहत होते। एका दिवशी रजाकारांनी ईटवर खूप हल्ला केला आणि त्या दोन्ही नवरा बायकोंच्या वाड्यावर गोळ्या झाडल्या, परंतु त्या दोघा नवरा बायकोनी घरातल्या बंदुकी उचलल्या आणि त्यांनी पण फायरिंग चालू केलं आणि रजाकारांना वाटलं ह्यांना हरवायचं आता अवघड आहे, म्हणून त्यांनी त्यांना मारण्यासाठी त्या पूर्ण वाड्याला आग लावून टाकली।
हो इतके क्रूर दुष्ट नीच होते ते रजाकार. यालाच विरोध म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली जनतेची चळवळ उभा राहिली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली जनतेची चळवळ उभा राहिली. अहो मला म्हणावं वाटतं, अत्याचारी निजामाच्या मनात होता स्वार्थ, अत्याचारी निजामाच्या मनात होता स्वार्थ, मदत करायला धावत आले तीर्थ, मदत करायला धावत आले तीर्थ. मला मित्रांनो जाता जाता एवढंच बोलतो, नंतर ही गोष्ट भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापाशी गेली. तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे दुसऱ्या देशात गेले होते. याचाच फायदा घेऊन सरदार वल्लभभाई पटेल यांनी रणगाडे पाठवले, पोलीस ऍक्शनचा निर्णय घेतला आणि 13 सप्टेंबर रोजी फायरिंग ते पोलीस ऍक्शन चालू केलं आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम सकाळी 5 वाजता शरण आला आणि तेव्हापासूनच आपला मराठवाडा मुक्त झाला. म्हणूनच आपण 17 सप्टेंबर हा दिन खूप उत्सवात साजरा करीत आहोत. ह्या देशाला स्वातंत्र्य, ह्या मराठवाड्याला स्वातंत्र्य करण्यासाठी कित्येक क्रांतिवीरांनी आपले बलिदान दिले. त्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई दगडूबाई शेळके, गोविंदभाई श्रॉफ, इतर अनेक लोक यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या. आपल्या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी कितीतरी गोळ्या आपल्या छातीवर घेतल्या. अहो मला म्हणावं वाटतं, झेलल्या स्वातंत्र्यवीराने गोळ्या आपल्या निधड्या छातीवर, झेलल्या स्वातंत्र्यवीराने गोळ्या आपल्या निधड्या छातीवर. म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे आहोत या मराठवाड्याच्या मातीवर, या मराठवाड्याच्या मातीवर. जाता जाता एवढंच बोलतो, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार, ज्योतिसम जीवन जगले ते देशासाठी लढले. एवढे बोलतो आणि माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान असं भाषण जगदीशने केलेलं आहे. यानंतर